बरेचसे जण आहेत ते ब्लॅकमेलर आहेत आणि ते त्रास देतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची नावं द्या किंवा ते काय ब्लॅकमेलिंग करतात कोणाबद्दल सांगा, आम्ही त्यांचा योग्य तो त्यांच्याबद्दल जी कारवाई करायची असेल किंवा बंदोबस्त करायचा असेल आम्ही. तुमच्याकडे ब्लॅकमेलर येतात, माहिती अधिकाऱ्याला येतात आणि तुम्हाला नियम शिकवणार आणि मग तुमचे अधिकारी नियम दाखव ते इलिगल चालू आहे त्यांना कसं येईल पुण्याला म्हणायचं अधिकृत कनेक्शन मागताय त्याबद्दल बोलू आम्ही अधिकृत इमारत बांधणाऱ्यांना बरोबर का ब्लॅकमेलर आहे का तुम्हाला काहीतरी नियम चालवतात काय अनधिकृत बिल्डिंगला पुढे ट्रान्सफॉर्मर लावायचं नाही, अधिकृत बिल्डिंग अनधिकृत बिल्डिंगला पुढे ट्रान्सफॉर्मर लावायचं नाही. हे बघा त्याचं असं आहे जिकडे अधिकृत शंभर कनेक्शन आहे बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त कनेक्शन आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात एकाला पण पोलीस सांगितलं नाही. अधिकृतवाल्यांना तुम्ही सगळे नियम दाखवतात, अमुक मीटरची जागा द्या, ती आम्हाला रजिस्टर करून द्या. तुम्ही काही सरकारी कंपनी नाही मिळत, तुम्ही खाजगी आहेत तरी तुमच्या नावावर करून मागता बरोबर. त्यांना काही नियम नाही आणि एवढं करून तुमच्याकडनं त्रास होतो तो वेगळा. आणि आम्ही आता राऊत साहेबांनी सांगितलं आम्ही संयम सगळे टोमॅटो होतो, आम्ही 100 पट उद्रेक मोठा करू मनात पण आम्ही सांभाळून घेतो त्यांना, कारण तुमच्या पण अडचणी आहेत, तुमचे पण प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार ज्यावेळी आमदारांकडे मिटिंग होतं तुमच्या समस्या आम्हाला सांगा का आम्ही सरकारकडनं कसं करून घ्यायचं. आता आम्हाला दुसरा वास असा येतो तर इलेक्शनला जाणून बुजून तुमच्याकडनं असं तक्रारी जाणून बुजून केलं जातात त्या या तालुक्यामध्ये या विभागामध्ये उद्रेक व्हावा आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पोचतात आणि त्यासाठी काही लोक पोचलेले आहेत का ते असे उपद्व्याप करत असतात असं आमचा ठाम आरोप आहे सगळ्यांनी. आणि जाणून इलेक्शनच्या तोंडावर ना तरी ऑक्टोबर पर्यंत ही नाटकं चालू होणार आणि हे होतं आम्ही वारंवार होतो काही कुठे सरकार करत सांगा तिकडे तुमच्याही सरकारी खात्याला ज्यावेळी गरज लागते तेव्हा आमचे मग रात्री अपरात्री उभे राहतो मशिनरी पासून सगळ्या ठिकाणी जातो आणि जो उपद्व्यापी आहेत ते काही करतात त्यांच्याकडे तुम्ही दबून राहतात. म्हणजे तुम्हाला शेवटी ती भाषा कळते अधिकाऱ्यांना. आम्ही कधी तुमच्या कर्मचाऱ्यांना काय वाईट बोलतो का विचारा, आम्हाला पण कळतो तो काम करतोय तो कोण उचलू शकत नाही, घरात कामापाशी आहे, रात्री अपरात्री आहे, काय लागली मदत काय लागली आम्ही करतो का काय. आम्ही तुम्हाला असं सांगतो का तो विदाऊट परमिशन तुम्ही पोल टाकतात, विदाऊट परमिशन ट्रान्सफॉर्मर टाकतात, लाईन विदाऊट परमिशन पोळाला इतक्या वर्षात आम्ही सत्ताधारी असून सुद्धा आम्ही तक्रार करतो. तुम्ही तुमच्या आमच्याकडे परमिशन मागितली का आता ट्रान्सफॉर्मर लावू का विचार तुम्हाला म्हणाले तिकडे लावतात आम्ही पण चला तुमचं काम आहे म्हणून आम्हाला सांगा. पण आता हे जे सगळं चाललंय काय चुकीचे चाललंय त्याच्यावर जर हे 8-15 दिवसात नाही केलं तर मग शेवटी आम्हाला काहीतरी उघडं करायला. आणि मागे आम्ही सांगितलं त्यावेळी सुधारलेले कुठे आंदोलन आम्ही आता तुमच्या ऑफिसवर नाही करणार, अधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन करणार. म्हणजे त्यांना घरामध्ये काय त्रास होतो तो त्यांना अधिकाऱ्यांना कळेल. तिकडे ऑफिसमध्ये काय नाही तुम्हाला त्यावेळी घरावर त्यावेळी तुम्हाला कळेल का घरच्यांना काय त्रास आहे. तुम्हाला बारा आहे ना एकदम फार गरीब लोक राहणार आहे, चाळीमध्ये राहणार आहे, असे सगळं पाणी आलं लाईट गेला पाणी वरती चढवू शकत नाही, पाणी वाहून जाते परत त्यांची अडचण अशा अनेक अडचणी आहेत. सकाळी नोकरीला जाणार आहे तुमच्या पाण्यामुळे आमच्या लाईटमुळे पाण्याच्या वेगळ्या वेगळ्या वेळा बदलतात आणि त्यांना बिचाऱ्यांना कामाला जायचं पाणी भरायचं अशा चाळ एरिया आहे का तिकडे पाणी येणार 3 तासांना बिचाऱ्यांना पाण्यासाठी जागायला कधीतरी रात्री 12ला येतो 1ला येतो 1ला पाणी आलं का 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत ती बिचारे जागे असतात परत सकाळी उठून ड्युटीला जायचं. अशा असंख्य अडचणी आहेत. तुमच्या अडचणी काय असेल तुम्ही सांगा ना आम्ही तुम्हाला तुमचं सहकार्य नाही करावं. तुमच्या विभागाकडनं कसं आहे सबस्टेशन असो काही असो कुठेही सहकार्य होत नाही काहीच नाही. एवढं सगळं झालं एवढं तुम्हाला काय अडचणी असेल तुम्ही सांगायचं का बाबा आम्हाला या अडचणी. नियम तुमच्याकडे अनेक आहेत तुमच्याकडे तुमच्यामुळे जर नुकसान झालं तर तुम्हाला भरपाई द्यायची असते. शेवटी आम्हाला नागरिकांना ते जागरूक करायला लागेल का बाबा या कायद्यानुसार तुम्ही तक्रार करा आणि यांच्याकडनं भरपाई द्या केसेस करायला लागतील. आम्ही मदत करू नका पाहिजे तशी. आम्ही अधिकाऱ्यांच्या वरती तक्रारी करत नाही चला जाऊन द्या त्यांना अडचण आहे त्यांना साधन सामग्री कमी केली नाही तर आम्हाला आता उद्यापासून ते करायला लागेल तुमच्या तक्रारी सगळ्यांच्या करायला लागतील.
हात धुवून मागे लागायला लागला. वसई विरारमध्ये जो MSCBचा उद्रेक आहे, लाईटचा उद्रेक आहे, अनेक वेळा सांगून देखील त्याच्यामध्ये फरक पडत नाही आणि हे दरवेळी निवडणुका आल्या का हे यांचे उपद्व्याप चालू होतात असा आमचा ठाम आरोप होता आणि आम्ही त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना बोलून देखील दाखवलेलं आहे का तुम्हाला जे काही लागेल सहकार्य आम्ही करायला तयार आहेत, परंतु सगळं चांगलं आहे असं अधिकारी सांगतात आणि मात्र वारंवार लाईट जातो. आज जनता नाहक त्रासलेली आहे. अशा वेळी केवळ आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येणार होते, परंतु एक प्रेशर टॅक्टिक यूज केली गेली आणि पोलिसांकडून नोटीस वगैरे दिल्या गेल्या का आम्ही त्याच्यावर कारवाई करू. तरी देखील आम्ही सर्व इकडे आलेल्या अधिकाऱ्यांची आमची बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का 15 दिवसामध्ये जे काही बदल आहेत ते आम्ही करतो. त्यांनी जर ते बदल केले नाहीत तर त्याही मोठं उग्र आंदोलन या इकडे केलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी MSCBच्या अधिकाऱ्यांची राहील. माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक होणार आहे आणि त्यात देखील हे जे वसई तालुक्यातील वारंवार लाईट जाण्याचे जे प्रकार जाणून बुजून केले जातात त्यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी मार्ग काढला जाणार आहे. समस्या अशा होत्या की वारंवार लाईट जातो तो सांगितला जात नाही कधी येणार, किती वाजता येणार तो, आणि रात्री अपरात्री लाईट जातो, वारंवार जातो आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, त्यांचे अभ्यास आहेत, काही लोकांच्या घरी बसून त्यांची सर्व्हिस चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या नेटवर्क जाते, बँकिंग मधल्या सेवा आहेत त्यांच्या किंवा विविध ऑनलाईन जे घरी बसून करतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये समस्या झालेल्या आहेत. आणि आमच्या इकडे विरारला पूर्वेला चाळ एरिया आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड उकाडा सहन करायला लागतो आणि अशा वेळी वारंवार लाईट जाते आणि त्याचं कुठचंही उत्तर दिलं जात नाही आणि हे जाणून बुजून केलं जातं. अधिकारी म्हणतात आम्ही अपडेट लाईन केलेली आहेत, मग लाईन अपडेट केलेली असताना लाईट का जातो त्याचा देखील कारण शोधून घेतलं पाहिजे. त्यांना आम्ही शोधायला सांगितलेलं आहे. 15 दिवसामध्ये जर त्याच्यात काही कारवाई नाही झाली तर आम्हाला उग्र आंदोलन करायला लागेल. त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे. 1 वर्षापूर्वी ज्या ज्या समस्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना जिकडे जिकडे जागा पाहिजे होत्या ट्रान्सफॉर्मर लावायला, जिकडे जिकडे शक्य होत्या तिकडे त्यांना आम्ही जागा दिल्या. काही जागेचा त्यांनी पाठपुरावाच केला नाही, सबस्टेशनची म्हणा किंवा अन्य, तर त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला देतो. मध्येच त्यांनी 1 वर्षापूर्वी थोडीफार सुधारणा त्यांच्या सेवेमध्ये झालेली होती महावितरणच्या, मात्र निवडणुका आली का गडबडते का जाणून बुजून हे करतात. हे संशोधनाचा विषय आहे का सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी, आम्हाला त्रास देण्यासाठी हे जाणून बुजून केलं जातं का, असा ठाम आरोप आम्ही त्यांच्यावर केलेला. जण आहेत का हे ब्लॅकमेलर आहेत आणि ते त्रास देतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची नावं द्या किंवा ते काय ब्लॅकमेलिंग करतात कोणाबद्दल सांगा, आम्ही त्यांचा योग्य तो त्यांच्याबद्दल जे कारवाई करायची असेल किंवा बंदोबस्त करायचा असेल आम्ही करू. त्यामध्ये ज्या ज्या सुधारणा होतील त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. 15 दिवसानंतर ते एक मिटिंग घेणार आहे. आमचं समाधान नाही झालं, जनतेचं समाधान नाही झालं तर उग्र आंदोलन आम्ही त्याच्यात करू.